फायनान्सचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. अरे आयच्या फायनान्सचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद आयच्या फायनान्स मुर्दाबाद 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 आयच्या फायनान्स मुर्दाबाद. बहुजन युद्धाचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी बहुजन युद्धांतरचा जिल्हाध्यक्ष अंकित वाघमारे. आज आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर जमण्याचं कारण असं आहे की IKF नामक फायनान्स कंपनी आहे. तिथून संतोष दिनकर यादव या पीडित व्यक्तीने 2022 बरोबर ना 2022ला 5,38,000 वाहन कर्ज घेतलं होतं. 5,13,000 आणि ते पूर्ण कर्ज त्यांनी टप्प्याटप्प्यानं 2 वर्षाच्या आत भरलेलं आहे. ज्यावेळेस भरत होते त्यावेळेस त्यांचा अपघात झाला होता आणि कोरोना काळ असताना देखील त्यांनी त्याची तमा न बाळगता संपूर्ण रक्कम IKF फायनान्सच्या शाखेत जाऊन त्या ब्रांच मॅनेजरला कुंभारला विचारले असता कुंभारने सांगितलं की भरा. आणि त्यावेळेस संतोष दिनकर यादव यांनी विचारले की मला नील करायची आहे, माझी अमाऊंट मला सांगा. त्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट दिलं बँकेचं आणि ती अमाऊंट त्यांनी भरलेली आहे. ती भरल्याच्या नंतर त्यांनी जेव्हा विचारणा केली संतोष यादव यांनी बँक मॅनेजरला की माझी NOC गाडीची कधी मिळेल, त्यावेळेस बँक मॅनेजरने सांगितले की 15 दिवसांनी. ज्यावेळेस 15 दिवसांनी परत संतोष यादवाने मॅनेजरला फोन केला, सर माझी NOC. त्यावेळेस ब्रांच मॅनेजरने असं त्यांना सांगितलं की तुमची क्लोजिंग अमाऊंट तुम्ही भरल्याच्या नंतर. पण ज्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं ब्रांच मॅनेजरला की मी तुमची पूर्ण अमाऊंट नील करायसाठी आलो, त्याच वेळेस त्यांनी ती अमाऊंट त्यांना सांगायला पाहिजे होती, पण त्यांनी त्यांचा अंधारात ठेवून त्यांची फसवणूक केली. अशा असताना संतोष दिनकर यादव यांनी आमच्याकडे धाव घेतली बहुजन युक्तांतरकडे. आणि आज आम्ही बहुजन युक्तांतरचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव आणि प्रदेशाध्यक्ष राकेशभाई सुपारे यांच्या नेतृत्वाखाली आज आमच्या पक्षाचे जिल्हा संघटक चेतन तुपारे, जिल्हा महासचिव स्वप्नील हराळ आणि DPIचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र गायकवाड साहेब गायकवाड साहेब आज पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. आणि त्यांच्यासोबत पोळसाहेब आलेले आहेत, लक्ष्मण पोळ. आज आम्ही इथे निषेध करण्यासाठी आणि आंदोलन करण्यासाठी बसलेलो आहोत. आज आम्ही पीडित जे व्यक्ती आहेत यादव यांना न्याय देण्यासाठी कलेक्टर ऑफिसच्या समोर बसलेलो आहोत. आणि ह्याची वारंवार आम्ही पाठपुरावा शासन दरबारात केलेला असून येणाऱ्या काळात जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही थेट IKF फायनान्सच्या ऑफिसला टाळा ठोकणार आहोत आणि पालकमंत्र्याच्या दालनात धरणे आंदोलन करून आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत. असा असणारा इशारा आज आम्ही इथे देतो. जय भीम, जय भारत. मी संतोष दिनकर यादव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. मी 2022मध्ये IKF फायनान्सकडून पिकअप गाडीसाठी लोन घेतलं होतं 5,13,000 रुपये. त्यानंतर गाडीचं काय झालं नाही, तरी पण मी हप्ते भरत होतो गाडीचं रेग्युलर. त्यात मध्यंतरी माझा ॲक्सिडेंट झाल्यानंतर माझे 3 हप्ते भरायचे थांबले होते. त्यावेळेस मी विनोद कुंभार बँक मॅनेजर IKF फायनान्सचे त्यांना मी सांगितलं माझी गाडी विकायची आहे, गिराईक असलं तर तुम्ही बघा. तर त्यांना बघितलं गिराईक, पण कमी दरात गिराईक बघितलं, त्यामुळे मी त्यांना गाडी काही विकली नाही. म्हणून मी माझ्या इकडं गाडीचं गिराईक बघितलं आणि त्यांना सांगितलं मला तुमचं पूर्ण लोन नील करायचं आहे, मला त्याचं स्टेटमेंट द्या. त्यांनी मला स्टेटमेंट दिलं आणि स्टेटमेंटनुसार फोटोची रक्कम बघून त्याच्यावरती स्टेटमेंट होतं, त्यानुसार मी 3 लाख रक्कम भरली आणि त्याच्या अगोदरचे 20 हप्ते भरले. जवळजवळ 6,59,000 रुपये रक्कम त्यांना भरलेली. त्यानंतर त्यांना मला सांगितलं तुमचं 15 दिवसात NOC भेटेल. पण त्यांना NOC मागे गेल्यानंतर ते म्हणले तुमची अजून फोटोची अमाऊंट बाकी आहे. मी म्हणलं साहेब हे अशी कशी तुम्ही एकदाच मला सांगायला बघितलं नाही की तुमची बाबा एवढी अमाऊंट भरायची, त्यानंतर तुमचं नील होतं आहे. मी पण अगोदर त्यांना सांगितलं होतं, मला ते समजत नाही की फोटोज म्हणजे काय, समजलं नाही मला त्यांना काय ते मला फोटोचा अगोदर विषय सांगितलंच नाही. नंतर रक्कम भरल्यानंतर मला तुमची फोटोची अमाऊंट राहिली आहे. म्हणलं मी हे तुम्ही आहे मला अगोदरच सांगायला पाहिजे होतं की तुमची एवढी अमाऊंट आहे म्हणून सर. आणि पैसे तुमच्या अकाउंटला भरल्यानंतर तुम्ही सांगता तुमची फोटोची अमाऊंट राहील, तरी त्यातून मी म्हणलं 30,000 रुपये राहिले तर त्यात म्हणलं सेटलमेंट करून शानं काय ते रक्कम मी भरतो. ते म्हणजे 1 रुपया सेटलमेंट होणार नाही. असं 3 महिने 4 महिने 1.5 वर्ष घालवलं. त्यानंतर मॅनेजर बदलून गेले, दुसऱ्या मॅनेजरकडे गेलो. ते म्हणले मला काय यातला विषय माहिती नाही, त्या कुंभार साहेबांना माहिती, मी काय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. आमचे वरचे अधिकारी जे करतील त्यावेळेस वरचे अधिकारी काय अंगाला लागून घेत नाही. आम्ही पुणे ब्रँचशी बी संपर्क केला, फिरोज शेख यांच्याशी, तेही सुरुवातीला म्हणले करतो म्हणले,
आणि नंतर आम्हाला 4-5 दिवसानं म्हणले हो सेटलमेंट होत नाही, तुम्ही नील पूर्ण फोरक्लोजची अमाऊंट नील करा, त्याच्यानंतर तुम्हाला NOC देऊ म्हणले. तर माझी यांनी फसवणूक IKEA फायनान्सनं केलेली आहे. मी इमानदारीनं त्यांचे पैसे 6.5 लाख रुपये भरल्यात, 5,13,000 रुपये उचलले होते. तरी त्यांना मला NOC द्यावी. आज मी तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलो आहे. पॅन्थरच्या बहुजन युथ पॅन्थरच्या बाजूने. बहुजन युथ पॅन्थरची मला मदतीला आली, त्यांना मला मदत केली म्हणून मी इथपर्यंत आलो. तर यातनं मला न्याय मिळावा. नाही दिलं तर न्याय जर नाही मिळाला तर IKEA फायनान्सला टाळे ठोकून आहे तर त्यांच्या समोर आत्मदहन करीन. जय शिवराय, जय भीम.